नमस्कार. माझ्या चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा माझा हा व्हिडिओ आहे तो आहे मी देवघरामधील या तांब्यामध्ये जो पहिला नारळ होता तो आज बदलून मी नवीन दुसरा नारळाची इथे स्थापना केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, आपल्या घरातील देवघर हा आपल्या घराचा सगळ्यात मोठा भाग असतो. आपली कुळदेवता किंवा आपल्या घरातील देव यांची मनापासून आपण सेवा करतो. तसंच या तांब्यामध्ये आपण नारळ हा कलश मांडतच असतो. मी सुद्धा इथे या तांब्यामध्ये पहिला नारळ ठेवला होता. तो नारळ थोडासा खराब झाल्यामुळे मी आता दुसऱ्या नारळाची इथे स्थापना करत आहे व पहिला नारळ आज मी पाण्यामध्ये याचं विसर्जन करणार आहे. तर इथे तांब्याला छान स्वस्तिक काढून त्याच्यामध्ये ताजं पाणी भरून त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, सुपारी, 1 रुपया आणि हे पिवळं फूल मी इथे टाकलेलं आहे. तर याप्रमाणे तांब्यातील पाण्यामध्ये या वस्तू मी इथे टाकलेल्या आहेत. त्यानंतर वरती छान अशी 5 आंब्याची पानं मी इथे ठेवलेली आहेत. 5 किंवा 7 पानं आपण इथं मांडू शकतो. व कलश का मांडायचा? देवीचा आपल्या घरात अखंड वास असावा, आई लक्ष्मीची आपल्या घरावर अखंड कृपा आशीर्वाद असावा किंवा लक्ष्मी प्राप्ती असावी म्हणून देवघरामध्ये प्रत्येकजणी आपण आवडीने कळश हा मांडतच असतो. त्याचप्रमाणे मी इथे माझ्या देवघरामध्ये सुद्धा कळस मांडत असते. नारळ इथे ठेवून झालेला आहे. थोडेसे तांदूळ मी इथे एका वाटीमध्ये घेतले आहेत. देवघरामध्ये वरती हा तांब्या बसत नाही म्हणून मी अशा प्रकारे वाटीमध्ये थोडेसे तांदूळ त्यामध्ये हळदी कुंकू टाकून घेतला आहे व त्यामध्येच आता मी इथे हा नारळाचा तांब्या ठेवणार आहे. देवघरासमोर असा कळश असल्यावर खरंच खूप छान वाटतं बरं का. आपल्या घरामध्ये सुद्धा खूप छान प्रसन्नता येते. आता इथे माझा कळस मांडून झालेला आहे. त्यानंतर आता इथे मी या कलशाच्या नारळाला हळदी कुंकू फूल वाहून घेणार आहे. घरातली रोजची देवपूजा असो किंवा आपला उपवास असो किंवा असं कोणतंही कार्य आपण देवाचं जेव्हा करतो तेव्हा आपल्या घरात एक वेगळंच चैतन्य येतं. मनात शांतता येते व मनातून चांगले विचार येतात. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर इथे संपूर्ण माझी देवपूजा झालेली आहे. मी ते थोडीशी रांगोळी काढून घेते. मी ते हा मोराचा छाप आणलेला आहे, तो दुकानातूनच आणलेला आहे, पण मला तो खूप आवडतो म्हणून मी ते मोराची रांगोळी काढून घेतली आहे. तर मैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरील असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.